नमस्कार, कुक विथ हर्षामध्ये आजची रेसिपी आहे कुरकुरीत आणि क्रंची असे मुरमुऱ्याचे लाडू। हे लाडू जवळपास संक्रांतीला बनवतात, पण मी हा व्हिडिओ संक्रांतीच्या आधी अपलोड करणार होते, पण माझ्या मावस सासूची तब्येत सिरियस होती, त्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड नाही करू शकले, म्हणून आता करत आहे। तसं हे लाडू तुम्ही कधीही बनवू शकता। मग हे लाडू बनवण्यासाठी एका जाडपुराच्या कढईमध्ये मी 3 वाटी एवढे मुरमुरे घेतलेले आहेत। कुठल्याही वाटीनी कपाने तुम्ही माप मोजून घेऊ शकता। हे मुरमुरे आता एकदम लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिटांपर्यंत फिरवत भाजून घ्यायचे आहेत, किंवा जोपर्यंत मुरमुरे आपण चेक केले तर ते एकदम क्रिस्पी झाले पाहिजे तोपर्यंत भाजायचे आहेत। तर इथे साधारण 2 ते 2.5 मिनिटं मुरमुरे भाजून घेतलेत आणि हातामध्ये तुम्हाला चेक करून दाखवते। मुरमुरा जर दाबला तर त्याचं पावडर झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचेत। मुरमुरे भाजून झाले की गॅस बंद करून मुरमुरे एका परातमध्ये काढून घेऊ आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने मुरमुरे मोजून घेतले होते 3 वाट्या, त्याच वाटीने 1 वाटी एवढा किसलेला गूळ किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवर आणि फिरवत मेल्ट करायचा। गूळ लवकर मेल्ट व्हावा म्हणून यामध्ये 1 टीस्पून एवढं साजूक तूप घालत आहे। तूप घातल्यामुळे गूळ लवकर मेल्ट होतो, शिवाय टेस्ट पण खूप छान येते लाडूची आणि लाडूला शायनिंग सुद्धा येते। तर अशा प्रकारे बघा गूळ मेल्ट करून घेतलेला आहे। गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आणि आता यावर बघा तुम्ही इथे बघू शकता थोडे बबल्स यायला लागले आहे। असे बबल्स यायला लागले म्हणजे आपला पाक रेडी आहे। आपल्याला कडक पाक नाही करायचा आहे, अशाच प्रकारे फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। असे बबल्स यायला लागले की लगेचच यामध्ये भाजून ठेवलेले मुरमुरे घालायचे। मुरमुरे टाकले की गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मुरमुरे आता गुळाच्या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं। पूर्ण जो गुळाचा पाक आहे तो या मुरमुऱ्याला व्यवस्थित लागायला पाहिजे, छान कोटिंग यायला पाहिजे। बघा अशा प्रकारे हे मुरमुरे गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि हे मिश्रण जे आहे आता थोडं घट्ट झालेलं आहे। बिलकुल असंच हवं आहे आपल्याला। लगेचच लाडू करायला घ्यायचे, मिश्रण थंड वगैरे नाही होऊ द्यायचं आहे। थंड झालं तर ते मिश्रण कडक होऊ शकतं आणि मग लाडू व्यवस्थित बांधता येणार नाही। तर लाडू बांधायच्या आधी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, कारण मिश्रण जे आहे ते एकदम गरम आहे आणि त्यामुळे हात भाजू शकतात। पाणी लावलं तर इझिली हे लाडू आपण वळू शकतो, हात भाजणार नाही आणि लाडू सुद्धा व्यवस्थित वळले जातील। तर अशा प्रकारे गोल असे लाडू तयार करून घ्यायचे। हे लाडू थोडे फास्टमध्ये बनवावं लागतात, कारण मिश्रण जर थंड झालं तर लाडू व्यवस्थित वळता येणार नाही आणि यदा कदाचित शेवटी जर मिश्रण हे थंड झालं आणि कडक झालं तर एकदम लो फ्लेमवर थोडं गरम करून घ्यायचं आणि परत लाडू वळून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा मुरमुऱ्याचे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहे आणि क्रंची कुरकुरीत असे मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। तर इथे बघू शकता लाडू मस्त एकदम क्रंची, एकदम कडकही नाही झाले, अगदी बोटाने सुद्धा तुम्ही तोडू शकता असे हे लाडू झालेले आहेत। पहिले थोडे हे चिकट होतात, पण नंतर अर्धा 1 तासाने जर तोडले तर मस्त क्रंची आणि कुरकुरीत बनतात। तर नक्की बनवून बघा हे मुरमुऱ्याचे लाडू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।